नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। केस खूप जास्त प्रमाणात गळतात, त्यामुळे असं वाटत राहतं की आपलं टक्कल पडेल की काय। काही दिवसापूर्वी मला पण हाच प्रश्न पडला होता, पण त्याच्यावर एक सोल्युशन मला भेटलं आहे, ते म्हणजे रोजमेरी एसेन्शियल ऑइल। हे ऑइल केस गळती पूर्णतः कमी करते, केसांची रिग्रोथ करते आणि केस सिल्की, शायनी आणि लॉंग होण्यास मदत मिळते। रोजमेरी एसेन्शियल ऑइल तुम्हाला ऑनलाईन फ्लिपकार्ट किंवा अमेझॉनवरती अगदी सहज मिळेल। याची प्राईस 200 ते 250 रुपये आहे। जर तुमचे केस खूप विरळ होत असतील किंवा स्कॅल्प दिसत असेल तर रोजमेरी एसेन्शियल ऑइल खूप उपयोगी असणार आहे। पण किती आणि कसं लावायचं हे माहिती नसेल तर याचे फायदे मिळणार नाहीत, म्हणूनच हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा। रोजमेरी एसेन्शियल ऑइल तुम्ही कोणत्याही तेलामध्ये मिक्स करून लावू शकता, जसं की बदाम तेल, ऑलिव्ह ऑइल किंवा मग कोकोनट ऑइलमध्ये डायल्यूट करून लावू शकता। 3 ते 4 आठवड्यात तुम्हाला केसांची रिग्रोथ होताना जाणवेल। हे ऑइल तुम्ही डायरेक्ट केसांना लावू शकत नाही, नेहमी डायल्यूट करून लावायचं आहे। कोणत्याही तेलामध्ये मिक्स करूनच लावायचं आहे। तुम्ही हे ऑइल रात्रभर लावून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी केस धुवून घेऊ शकता। रोजमेरी एसेन्शियल ऑइल तुम्ही फक्त आठवड्यातून 1 किंवा 2च वेळा लावायचे आहे, किंवा मग तुम्ही ॲलोवेरा जेलमध्ये पण 4-5 थेंब मिक्स करून केसांना लावू शकता। मी इकडे कोकोनट ऑइल घेतलं आहे। रोजमेरी एसेन्शियल ऑइल फक्त केसांच्या मुळांनाच लावायचे, संपूर्ण केसांना लावायचं नाही, म्हणूनच मी फक्त 3 चम्मच कोकोनट ऑइल घेत आहे। रोजमेरी ऑइलचे फक्त 5 ते 7 थेंबच घ्यायचे आहेत, त्यापेक्षा जास्त लावायचं नाही, कारण एसेन्शियल ऑइल खूप हार्ड असल्यामुळे स्कॅल्पला इचिंग किंवा जळजळ होऊ शकते किंवा मग जास्त प्रमाणात हेअरफॉल होऊ शकतो। मी इकडे फक्त केसांच्या मुळांना छान मसाज करून रोजमेरी एसेन्शियल ऑइल लावत आहे। रोजमेरी एसेन्शियल ऑइल किती वेळा लावायचं असतं तर आठवड्यातून फक्त 1 किंवा 2च वेळा लावायचं आहे, तरच याचे फायदे मिळतील। रोज रोज लावायचं नाही। तुम्हाला तेल लावायला आवडत नसेल तर तुम्ही शॅम्पूमध्ये 5 ते 7 थेंब रोजमेरी एसेन्शियल ऑइल मिक्स करून पण केस धुवू शकता। पण नेहमी लक्षात ठेवा, फक्त आणि फक्त 5 ते 7 थेंबच लावायचे असतात, जास्त प्रमाणात वापरायचे नाही। आणखीन एक महत्त्वाची माहिती म्हणजे राईच्या तेलामध्ये किंवा एरंडेल तेल म्हणजेच कॅस्ट्रॉल ऑइलमध्ये रोजमेरी एसेन्शियल ऑइल कधीही लावायचं नाही, कारण हे ऑइल्स खूप हार्ड असतात। तुम्ही हे ऑइल एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला याचे खूप छान रिझल्ट भेटतील। रोजमेरी एसेन्शियल ऑइल हे 100% केसांची गळती कमी करतं, केस लांब, केसांची रिग्रोथ करतं। पण मी ज्याप्रमाणे सांगितलं आहे अगदी तसंच यूज केलं तरच। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला पण हिट करायला विसरू नका। भेटूयात नवीन अशाच व्हिडिओमध्ये। बाय बाय।